राहाता येथील रहिवासी आणि रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम महादू गाडेकर यांचं निधन झालं असून त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. रयत शिक्षण संस्थेमध्ये इंग्रजी विषयाचे आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तुकाराम गाडेकर सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्कारांचे बीज रोवणारे संवेदनशील कवी मनाचे मार्गदर्शक होते. 5 मुली आणि 1 मुलगा असा मोठा परिवार आणि विशेष म्हणजे सर्व मुली शिक्षिका हीच त्यांच्या संस्कार संपन्न जीवनाची साक्ष देणारी जिवंत परंपरा आहे. कोळपेवाडी येथे कार्यरत असताना त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाला अभिमान वाटावा असं कार्य उभं केलं. झाडांवर, फुलांवर, मातीवर आणि मुलांवर अपार प्रेम करणारे हे शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात आजही तितक्याच जिव्हाळ्याने जिवंत आहेत. सुंदर हस्ताक्षर, निर्व्यसनी जीवन, हळवे कविमन आणि संवेदनशील व्यक्तिमत्व या गुणांनी त्यांची ओळख अधिकच तेजस्वी केली होती. विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी कोळपेवाडी येथीलच सेवेला प्राधान्य दिलं. संस्थेतील बढतीची संधी असतानाही विद्यार्थी घडवणं हेच ध्येय मानून त्यांनी बढती स्वीकारली नाही. रविवारी देखील शाळेत येऊन विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तास घेणं, ज्ञानरचना वादावर आधारित प्रयोग राबवणं ही त्यांची कर्मनिष्ठा आजही अनेक शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा ध्येयनिष्ठ कर्मयोगी शिक्षकाच्या जाण्यानं पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. गाडेकर सर असे अभिमानानं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आज अश्रूंचे दाटलेले ढग आहेत. राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेतील आदर्श शिक्षिका कविता जेजूरकर यांचे ते वडील असल्यानं त्यांच्यावर पितृशोकाचा दुर्दैवी आघात झाला आहे. त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता समजताच संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतीये. कविता जेजूरकर या देखील वडिलांच्याच विचारांचा वसा आणि वारसा जपत आदर्श शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. हीच त्यांच्या जीवन कार्याला खरी मानवंदना आहे. दरम्यान तुकाराम गाडेकर सर यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून अर्पणा, नात, नातू, स्पर्श, 5 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.